केला चालू. नमस्कार सुसज्ज पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत एकता परदेशीचे पॅरेंट. तर आपण आज त्यांच्याशी काही गोष्टींची हिजबूज करणार आहोत. आई आहेत एकताच्या. तर ताई, मला तुम्हाला एक क्वेश्चन असा विचारायचा आहे की आपण जेव्हा प्रोग्राम समजून सांगण्यासाठी सक्सेसफुल लर्निंग प्रोग्राम समजून सांगण्यासाठी प्रथम आपल्या घरी आलो होतो, तर आपल्याला काय वाटत होतं प्रोग्राम बद्दल? आम्हाला असं वाटलं सुरुवातीला की हा प्रोग्राम करणं शक्यच नाही, कारण 8 दिवसातून एकदा आले, म्हणजे टीचर लोक एकदा आले समजवण्यासाठी स्टुडंटला, तर 1 दिवसामध्ये ते 9 सब्जेक्ट कसं कव्हर करतील, म्हणजे विश्वासच बसत होता त्यावेळेला. पण जेव्हा टीचरनी कव्हरअप केलं तिला, की अभ्यास कसा घ्यायचा, कसं करायचा, कव्हर कसा करायचा, किती पॅटर्न घ्यायचे, तेव्हा आम्हाला हळूहळू विश्वास होत गेला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे एक महत्वाची म्हणजे सुरुवात होणं गरजेची आहे. जोपर्यंत ती सुरुवात होणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी आपल्याला कळणार नाही. हा, अगदी बरोबर. आणि एक महत्वाचं म्हणजे जो रिझल्ट आहे, म्हणजे मॅडमचं समजून सांगणं किंवा समजून घेणं, हे तुम्हाला कसं वाटलं? एकदम क्लिअर, म्हणजे घरच्यासारखं मॅडम यायच्या आणि जसं एक फ्रेंड आहे, फ्रेंडसोबत, माझ्या मुलीसोबत फ्रेंडसारख्या राहायच्या त्या, आणि त्यांनी फ्रेंडसारखंच तिला समजून सांगितलं की कसं बोलायचं, कसं समजून घ्यायचं. अगदी बरोबर. म्हणजे सक्सेसफुल लर्निंग इन्स्टिट्यूट जे आपल्या घरी येऊन आपल्या पोरांचा जो विकास करून घेते, याच्यामध्ये फक्त अभ्यासातच नाही तर विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासात वाढ होते. म्हणजे मुळातच आत्मविश्वास वाढणं गरजेचं खरंच आहे. वाढला माझ्या मुलीचा आत्मविश्वास, एकदम वाढला. बोलणं. कारण आधी ती खूप म्हणजे जास्त मन मिळवून होती आणि अभ्यास पण तिचा होता, पण कॉन्फिडन्स नव्हता. मग ते टीचरनी तिच्या एकदम कॉन्फिडन्स मिळवून दिला. अगदी बरोबर. जेव्हा आपल्या इथं पूर्ण मॅडम येत होत्या तेव्हा त्या गोष्टी परिपूर्ण समजून घेऊन झाल्या. हो. आपण बाकी पालकांना वगैरे काय संदेश देणार सक्सेसफुल लर्निंग प्रोग्राम बद्दल? चांगला आहे हा प्रोग्राम जो आहे तो एकदम चांगला आहे, आणि मी तर म्हणते प्रत्येक पॅरेंटनी हे जॉईनिंग करावं आणि आपल्या पाल्यांना त्यांना एकदम स्वतःवर कॉन्फिडन्स कसा येईल, आणि स्वतः म्हणजे त्यांना जगायचं आहे ना या विश्वामध्ये, त्यांना पुढे जगायचं आहे, त्यामुळे त्यांना बेसिक पक्का झाला पाहिजे, मग त्यांना व्यवस्थित वागता येईल पुढे जाऊन. अगदी बरोबर. म्हणजे कॉम्पिटिशन मध्ये अगदी बरोबर. म्हणजे जो बेसिकचा पाया आहे हा पक्का करणं गरजेचं आहे, त्याच्या वेळेस ती इमारत पूर्ण कम्प्लीट होईल. नाहीतर आपण किती जर बांधत गेलो आणि पायात जर कच्चा असला तर ते परिपूर्ण होणार नाही. अगदी बरोबर. खचतात ते स्टुडंट. म्हणजे आता होऊन जाईल, परंतु पुढे 11वी 12वी भारी जाईल. आणि सक्सेस की मुळातच आपला पाया पक्का करून आकाशाची गवसणी कशी घ्यायची, भरारी कशी घ्यायची, पुढे जगायचं कसं, हे शिकवते. चला, खूप खूप धन्यवाद ताई, आपण आज वेळ दिला एवढा मूल्य. ठीक आहे, धन्यवाद. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways.